अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय नाना. पंथराज म्हणजे अर्थात पश्चिम मार्ग या विषयावर आपण आहोत. आता या पंथराज शब्दाचा नेमका ज्ञानेश्वरांनी डायरेक्ट उल्लेख कुठे केला आहे याविषयीच्या ओव्या जरा बघूया. पंथराज हा शब्द ज्ञानेश्वरांनी अध्याय क्रमांक 6 यामध्ये केलेला आहे. त्यातला जो ओव्या आहेत ओवी क्रमांक 147 ते 160 या जरा आधी आपण थोडक्यात ओव्या वाचतो. मी ज्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरी त्यांना हे सोपं जाईल, त्यांना ज्ञानेश्वरी माहिती नसेल त्यांनी ज्ञानेश्वरी काढून त्या ओव्या जरा बघायला लागतील. मग ऐकाचे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होआवे, ते अशेषही देवे अवधारिले. जेव्हा अर्जुनाने सांगितलं मला ब्रह्म व्हायची उत्सुकता आहे, मला ब्रह्मस्वरूप करा, तेव्हा भगवंत म्हणले ठीक आहे. तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले. अर्जुनाला जणू काही ब्रह्मपदी आरूढ होण्याचे, ब्रह्मपद प्राप्त करण्याचे डोहाळे प्राप्त झालेले आहेत. परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. अर्जुन सर्व बाजून जसे तयार झालेत की बुद्धीमध्ये वैराग्याचा उदयसुद्धा झालेला आहे आणि त्याचवेळी मला ब्रह्मस्वरूप व्हायचे आहे असे त्याला ओढ पण लागलेली आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आधी वैराग्य पण प्राप्त झालं आहे आणि त्याचबरोबर ओढही लागलेली आहे की मला ब्रह्मसाक्षात्कारी व्हायचं आहे. ये रवी तरी दिवस अपुरे. प्रसंगच असा आहे की दिवस खूप थोडे आहेत मैदानावर युद्धाच्या. ये रवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे. परंतु वैराग्याचा वैराग्यरूपी वसंताचा बहार आलेला आहे. त्यामुळे जे सोहमभाव महुरे मोडो न्याला. वसंताचा बहार आलेला आहे वैराग्याचा आणि त्याला सोहम भावरूपी मोहर फुटलेला आहे. त्यामुळे 3 गोष्टी घडल्यात अर्जुनाच्या ठिकाणी की याला ब्रह्म मला स्वरूप व्हावे म्हणजे सोहम भाव प्रगट झालेला आहे. शिवाय वैराग्य आलं आहे. कुठे वैराग्य आलं? बुद्धी आहे. बुद्धीमध्ये वैराग्य आलेलं आहे. बाहेर सगळं धनुष्य आहे, रथ आहे, सगळं काही तयारी आहे. म्हणोनी प्राप्त फळी फळता, यासी वेळून लगेला आता. म्हणून जे प्राप्त करायचं याला ब्रह्म, त्याला आता याला फारसा वेळ लागणार नाही आहे. कारण 3 गोष्टी आहेत. शिष्यभाव त्यांनी स्वीकारलेला आहे, शरणागत भाव स्वीकारलेला आहे, वैराग्य बुद्धीमध्ये आलेलं आहे आणि त्या वैराग्य भाव आलेला असताना त्याला ओढ म्हणले मला ब्रह्मस्वरूप करा. मग याला ब्रह्मस्वरूप व्हायला वेळ लागणार नाही. एरवी ही गोष्ट प्राप्त व्हायला त्याला अनेक वर्ष लागली असती. म्हणून पंथराजाकडे आपलं लक्ष आहे की सोपा कुठला मार्ग सांगतात, कोणता कसा भक्तिमार्ग. म्हणून म्हणजे होय म्हणोनी प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लगेल आता. होय विरक्तू ऐसा अनंता, भरोसा झाला. भगवंताला भरोसा आला की हा पूर्ण वैराग्याचा पुतळा झालेला आहे. म्हणे जे जे हा अधिष्ठिल. भगवंत म्हणाले हा जे काय अधिष्ठिल म्हणजे जे काय आता स्वीकारेल, ज्याचं काय प्रबोधन हा करून घेईल, ते आरंभीची यया फळेल. याला लगेचच त्याचा अनुभूती पण येईल, आरंभीची फळेल. म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. म्हणून याला जर मी आता कुंडलिनी योगाचा अभ्यास आहे तर वाया जाणार नाही. म्हणजे भूमी एवढी तयार झालेली होती की आता नुसतं बीज पेरायचा अवकाश की उगवणार आहे. पुढे ऐसे विवरोनिया श्रीहरी. असं म्हणलं श्रीहरीने मनात असा विचार केला, चिंतन केलं आणि म्हणितले तिये अवसरी. आणि त्यावेळेला असं म्हणाले, काय म्हणाले? अर्जुना हा अवधारी पंथराजू. अर्जुना लक्ष दे बरं, मी तुला असा श्रेष्ठ मार्ग दाखवतोय, तुला मी असा श्रेष्ठ मार्ग सांगतोय, त्याच्याकडे लक्ष दे. इथं पहिल्यांदा शब्द आला पंथराजू. म्हणजे भगवंत सांगतायत आणि तो ऐकतोय. पंथराज दाखवत आहेत ना, म्हणजे या मार्गाने चालायचं आहे. वरती 3 शब्द महत्त्वाचे आहेत. याला सांगितल्यावर वाया जाणार नाही,
ह्याला लगेच अनुभव येईल. कधी अनुभव येईल? पहिल्या दिवसापासूनच. म्हणजे मी बोलायला लागल्या ह्याला अनुभव सुरू होईल. आता काय म्हणतात, तेथ प्रवृत्ती तरुणच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची कोडी. त्या ठिकाणी म्हणतात निवृत्ती मार्गाची फळं तयार होणार आहेत. जिये मार्गीचा कापडी महेश अजुनी. या मार्गाचा प्रवासी म्हणजे हा अनंताचा जो प्रवास आहे तिथं प्रत्यक्ष महेश सुद्धा आहे. म्हणजे मार्ग आणि ध्येय एकच आहेत असा हा पंथराज आहे. म्हणजे कोणता पंथराज? ज्या पंथराजावरती स्वतः महादेवसुद्धा आजही स्थित आहेत, हा तो पंथराज होय. पै योगी वृंदे वाहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली, धोरणू पडिला. जरा पुढं ऐकायची. तिथे आत्मबोधाचे नि उजुकारे, धाव घेतली एक सरे, की येर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया. इतर सर्व मार्ग आता भगवंतांनी त्याला सोडायला सांगितलेत आणि या पंथराजाकडे लक्ष द्यायला सांगितलं. हा मार्ग पाठी महर्षी येणे आले. याच मार्गाने अनेक महर्षी पाठी, याच मार्गाने पूर्वी अनेक महर्षी आलेले आहेत. साधकांचे सिद्ध झाले. साधकांचे काय झालेत? सिद्ध झालेत. आत्मविद थोरावले, येणेची पंथे. थोरावले म्हणजे स्थिरावले. जे आत्मविद झाले, जे आत्मसाक्षात्कारी झाले ते या मार्गावरच स्थिरावलेले आहेत. म्हणजे या मार्गाचा प्रवासी कोण? महेश. या मार्गावरती आत्मविद स्थिर, मार्गावरती स्थिर आहेत. प्लस या मार्गाचे अनेक साधकांचे सिद्ध झालेले आहेत. असं या पंथराजाचं वर्णन आहे हे सगळं. असा हा पंथराज दाखवतात. आणि शिवाय कायचं, हा मार्ग जई देखिजे. अर्जुना, हा मार्ग जर तू पाहिला म्हणजे आता लक्षात आलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धीच्या डोळा म्हणजे जाणलास, नुसता तुला लक्षात यायला लागला. हा मार्ग जई देखिजे, तई तहान भूक विसरीजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्रिकुट, श्रीहट, गोलाहट ही चक्र आपाप तुझ्या की तुझी तहान आणि भूक तू विसरशील, की तुला देहभान राहणार नाही. देहाच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याची पण तुला आठवण राहणार नाही. एवढा हा श्रेष्ठ पंथराज मार्ग आहे. रात्र दिवस नेणीचे वाटे ये. हा अभ्यास रात्र काय दिवस काय केव्हाही करता येणारा आहे. त्यामुळे दिवस रात्रीचं याला काही बंधन राहणार, वेळेकाळेचं कोणतेही बंधन या मार्गाला नाही. चालता पाऊल जेथ पडे. चालला या मार्गावरती सुरुवात झाली की तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. या मार्गात चालायला सुरुवात केली की लगेच अनुभव तुला यायला लागतील. आणि अनुभव यायला लागल्यावर समजा एखादा म्हणलं अर्धवट राहिलो मी मध्येच गेलो तर काळजी करू नको, तुला स्वर्गप्राप्ती तरी नक्की होईल. म्हणजे वाया तर जाणार नाही. स्वर्गप्राप्तीला म्हणण्याचा उद्देश काय? स्वर्गानंतर परत मनुष्यजन्म मिळेल आणि परत तू अभ्यास पूर्ण करशील योगभ्रष्ट, हे सांगण्याचा उद्देश. म्हणजे ही काळजी करू नको, माझा अर्धवट अभ्यास झाला तर काय, पूर्ण होईल का नाही, मी आता एवढ्या घाईत आहे, आपण रणांगणावर आहोत, त्याची चिंता काही करायचं कारण नाही. मग काय म्हणतात, निघीजे. आता क्रियाकारण सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्ष क्रिया. निघीजे म्हणजे निघीजे ज्ञानेश्वरांचा शब्द. आता आपण काय म्हणतो, निघीजे पूर्वी लिया मोहरा. पूर्वेच्या बाजूने सुरुवात कर. हे शरीर जर आपण पाहिलं तर ही पुढची जी ज्याला व्हेंट्रल साईड म्हणतात, पोटाची बाजू, ही पूर्व, आणि पश्चिम म्हणजे मागची बाजू म्हणजे पाठीची. म्हणून निघीजे पूर्वेलिया मोहरा. सुरुवात तिथून कर. पुढच्या पोटाच्या बाजूने सुरुवात करायची. आणि की येईजे पश्चिमेच्या घरा. निघायचं पूर्व बाजूनी आणि यायचे पश्चिमेच्या घरा. घर म्हणजे जिथं स्थिर व्हायचं ते ठिकाण.
निश्चलपणे धनुर्धरा. ज्ञानेश्वरांचा शब्द पण योग्य आहे, धनुर्धर. इथं शब्द वर्णन काय केलं पांडवाचं, अर्जुनाचं धनुर्धर आहे. मगाशी सांगले व्याध, तसं निश्चलपणे. तुका म्हणे फळ निश्चयाचे बळ. या मार्गात काय लागतं, निश्चलपणा असा लागतो. धरसड धरसड वृत्ती काय चालणार नाही. निगिजे पूर्वेलिया मोहरा, येईजे पश्चिमेचिया खरा. की म्हणजे निश्चितपणे यायचं आहे. कुठे तुला, पश्चिमेच्या घराला यायचं आहे. निश्चलपणे धनुर्धरा चालणे येथिचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे. या मार्गाने ज्या ठिकाणी जायचं आहे, येणे मार्गे जया ठाया जाईजे. तो गाव आपणची होईजे. ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाणच तू होणार आहेस. म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी जायचं पण तू भगवंत स्वरूपच होणार आहेस. येणे मार्गे जायचे. या पंथराजाच्या मार्गाने जाताना तू होणार आहेस काय, तर ज्या ठिकाणी जायचं तेच तू होणार आहेस. म्हणजे कुठे जायचं आहे, भगवंत स्वरूप व्हायचं आहे, आत्मसाक्षात्कार व्हायचं आहे, ते तू प्रत्यक्ष होणार आहेस. हे सांगो काय सहजे. हे तुला काय सांगायचं आता, जाणसी तू जाणलं ना. पहिल्यांदाच तो म्हणला ना की मला ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे. म्हणजे तुला कळलं की काय व्हायचं आहे. नाही, या मार्गाने जाताना जे तुला व्हायचं आहे ते तू होणारं. मार्ग आणि ते भिन्न असणार नाही. शब्द लक्षात येतं, मार्ग आणि ध्येय वेगळं असणार नाही. अशा पद्धतीने लक्षात येतं की ही ओवी 159वी, ही 155 ओव्या आहे. या ज्या ओव्या दाखवल्या ज्ञानेश्वरीतल्या 147 ते 160, यामध्ये पंथराजाचं डायरेक्ट वर्णन शब्दासहित येतं. याला म्हणतात डायरेक्ट येणे. इथे वर्णन काय आहे, प्रत्यक्ष केलेलं वर्णन आहे. आता प्रश्न असा येतो की पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग हे दोन शब्द आले ते की निघिजे पूर्वेलिया मोहरा आणि येईजे पश्चिमेची या घरा. जे पूर्व मार्गाविषयी थोडीशी माहिती असायला लागेल आणि पश्चिम मार्गाच्या घरी यायचं म्हणजे नेमकं काय ते आपण बघूया. आता आपण इथपर्यंत आलो. दोन मार्ग आपल्याला नाव कळले, एक पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग. हे शब्द तरी आता कळले. पूर्व मार्गाचं सविस्तर विवेचन आपण याच प्रबंधाचं, पंथराजाचं 8वा उन्मेष जेव्हा बघू तेव्हा सविस्तर बघणार आहोत. पण आत्ता थोडक्यात विवेचन बघू. पूर्व मार्ग म्हणजे अष्टांग योगाधिष्ठित असा अर्थ धरला आहे आणि पश्चिम मार्ग म्हणजे भक्ती मार्गाधिष्ठित असा अर्थ धरलेला आहे. पूर्व मार्गाचं विवेचन कसं आहे, तर अर्थातच सिद्धासन, शुचिरभूतपणा, यमनियम पाळणारा पाहिजे. आणि असा अभ्यासाला बसलेला साधक काय करतो, तर गुरुकृपेत तो अभ्यासाला सुरुवात करतो अष्टांग योगातसुद्धा. त्यानंतर प्राण आणि अपान या दोन वायूंच्या एकत्रीकरणाचा प्रभाव येतो आणि त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. ही कुंडलिनी शक्ती जी महत्त्वाची षटचक्र सांगितलेली आहेत त्यातील जो ज्ञानतंतू कॉमन जातो मेंदूकडे त्याच्यातून वाहते. ती षटचक्र म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा अशी आहेत. आता या ठिकाणी आज्ञाचक्र म्हणजे कळलं की ज्याला म्हणतात भ्रूमध्य, दोन भ्रुकुटी जिथे येऊन मिळतात ते. मूलाधार कुठे, त्याला म्हणतं शिवण, खालच्या तळाशी असलेलं. दुसरं कटी प्रदेश, दुसरं चक्र जे स्वाधिष्ठान ते कटी प्रदेशात. मणिपूर नाभीमध्ये, अनाहत हृदयामध्ये, 5 ज्याला म्हणतो विशुद्ध चक्र कंठामध्ये आणि 6वा आज्ञाचक्र भ्रूमध्यात. अशी 6 चक्र आहेत. ही कुंडलिनी शक्ती नाभीपासून म्हणजे कळलं मूलाधाराच्या पुढे, म्हणजे पहिला मूलाधार आणि स्वाधिष्ठान ओलांडलं तिने की त्याच्यानंतर नाभीपासून मूर्घनी म्हणजे सहस्रदलापर्यंत जाताना काही नादाचा अनुभव देते. दशविध नादापैकी काही प्रकाशाचा अनुभव देते
आणि मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी मूळ तत्वामध्ये एकजिन्सी व्यापक असलेल्या आत्मप्रकाशात लीन होते. हे आपण संक्षिप्त बोलतोय पूर्वमार्गाबद्दल. या ठिकाणी साधक जीवनमुक्त आणि कृतार्थ होतो. याला पूर्वमार्ग असं म्हणलेलं आहे. याच्यात मुख्यतः प्राणायामाद्वारे प्राणलय हा प्रमुख आहे. आता पश्चिम मार्ग बघूया. आत्मसाक्षात्कारासाठी जो अभिप्रेत मार्ग आहे, मगाशी आपण पंथराज 6व्या अध्यायातल्या ओव्या बघितल्या, हा जो मार्ग आहे हा पश्चिम मार्ग आहे. त्याला पश्चिम मार्ग का म्हणायचं त्याच्या ओव्या पण बघू. इथे पूर्वमार्गी अभ्यासकांना क्रमावी लागणारी षटचक्र अनुभवात येत नाहीत. इथली षटचक्र ही ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून असलेली अनुभवाला येतात. भक्तिमार्गादृष्टीत कुंडलिनी योग सांगितलं जास्त करून मनोलयावर आधारित असल्यामुळे तिथे मन, बुद्धी, चित्त, अहम, प्राण हे प्रमुख गोष्ट लागतात. मन, बुद्धी, चित्त, अहम आणि प्राण. आता इथली जी चक्र आहेत कुठली पश्चिम मार्गातली, त्यातली नावं मगाशी सांगितल्याने परत एकदा लक्षात ठेवायची. त्रिकूट म्हणजे मुखस्थान, श्रीहट म्हणजे रसनास्थान, गोल्हाट चक्षुस्थान, औटपीठ म्हणजे भ्रूमध्य. आता हे औटपीठ आणि आज्ञा ही एक प्रकारे एकाच ठिकाणी आलेली आहेत. भ्रूमध्य, भ्रमरगुंफा म्हणजे श्रोत्रस्थान आणि ब्रह्मरंध्र म्हणजे मूर्घनिस्थान, हे पण शेवटी एकच येतं. आता एकदा मनाचं निश्चलत्व प्राप्त झालं गुरुकृपेमध्ये की अर्थातच तीव्र ध्यान अवस्था निर्माण व्हावी लागते. तीव्र ध्यान अवस्था निर्माण झाली की कुंडलिनी शक्ती उत्थापित म्हणजे जागृत होऊन पाठीतील कण्यातून सुषुम्ना मार्गाने म्हणजे ज्ञानतंतूच्या आधारे पश्चिम मार्गाने तिला ऊर्ध्व नेत ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायचं आहे. त्यात नाद आणि प्रकाशाचे अनुभव घेत घेत पुढे जायचे आणि सरते शेवटी आत्मसुखाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. याला पश्चिम मार्ग म्हणतात. याचा पण सविस्तर चर्चा जास्त पुढच्या उन्मेषामध्ये उन्मेष क्रमांक 8 आपण चर्चा करू. मनपवनाची खेळणी तेव्हा येईल. आता गुरुकृपा हा पहिला टॉपिक बघायला लागेल. या पश्चिम मार्गातला जो पंथराज आहे भक्ती मार्गादृष्टीत कोण याचा केंद्रबिंदू अर्थात गुरुकृपा आहे. श्री ज्ञानेश्वर प्रतिज्ञापूर्वक आपल्याला सांगतात की बाबाने गुरुकृपेने काय प्राप्त होत नाही, तर सर्व काही प्राप्त होतं. 6व्या अध्यायामध्ये ओवी येते, तेणे कारणे मी बोलीन. गुरुकृपेच्या कारणानेच आधारावरच मी बोलणार आहे. बोली अरूपाचे रूप दाविन. जो अरूप परमात्मा आहे तो माझ्या वाणीतून मी प्रत्यक्ष प्रगट करीन. बोली अरूपाचे रूप दाखवीन. अतिंद्रिय परिभोगवीन. अतिंद्रिय परमात्मा आहे परंतु त्याला मी अनुभवाला आणून देईन. कसा? इंद्रिया करवी. म्हणजे ज्ञानोबाला प्रतिज्ञापूर्वक सांगतात गुरुकृपेच्या आधारावर मी बोलेन. माझ्या वाणीतून अतिंद्रिय जो परमात्मा आहे तो प्रत्यक्ष इंद्रियांना मी अनुभव तुम्हाला आणून करून देईन, अनुभव आणून देईन. परंतु ही गुरुकृपा अर्थात भक्ती मार्गादृष्टीतच हे वारंवार लक्षात ठेवायचं. आता पूर्वमार्गाच्या बाबतीत बघूया की जी अष्टांग योगावर आधारित आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे तर त्यांचं ज्ञानेश्वर गाथा बघायला लागते. त्यासाठी योग याग विधी येणे नोव्हे सिद्धी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. सिद्धी म्हणजे सोहमसिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. या योगयागाच्या नादी लागून व्यर्थ उपाध्या दंभ आणि दर्प म्हणजे गर्व फक्त प्राप्त होईल. प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे सोहमसिद्धी प्राप्त होणार नाही. कारण योग याग विधी अष्टांग योगाच्या मार्गाने गेलास तर जास्त करून सिद्धीचा अडथळा मोठा असल्यामुळे तुझ्या अंगामध्ये फक्त उपाधी दंभ आणि धर्म प्राप्त होईल आणि परमात्मा मार्गापासून परमात्मा प्राप्तीपासून तू विचलित होशील. योग याग क्रिया धर्माधर्म माया
गेले ते विलया हरिपाठी. हरिपाठातली ओवी. हरीचा पाठ जर नित्य असेल ते हरिपाठीचा अर्थ हरिपाठच सविस्तर पहा वडिलांचा आमच्या, की हरीची पाठ राखण कशी करायची, पाठीतून कसा जातो हा कुंडलिनी योग. तो यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सकळ उपाय परी अपाय रे. जव तमाळ निळ घन सावळा हृदय ठाण मांडुनी न राहे रे. जोपर्यंत हृदयस्थ परमात्मा घन सावळा स्थिर होत नाही तोपर्यंत यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सगळे व्यर्थ उपाय आहेत. सिद्धांत काय? अष्टांग योगे न सिणीजे यम नियम निरोध न कीजे रया. करू नकोस. न निगेटिव्ह म्हणजे मॅन्डेट असं की हे करू नका. वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. श्रवणामध्ये असलेला स्थिर असलेला परमात्मा ऐकायला शिक. उलट यमनियम करू नको म्हणतात. आता प्रश्न असा आहे, भक्तिप्रेमावीण हा सगळा हठयोगाचा अभ्यास आहे. जिही सकळ भूतांची हिती निरालंबी अव्यक्ती पसरल्या शक्ती भक्तिवीण. हा 12व्या अध्यायातलीच ओवी सांगितली, ही काय 6व्या अध्यायातली ओवी सांगितली नाही. असो, मुद्दा काय आहे, ज्ञानेश्वरीतले 12व्या अध्यायातली परत ओवी बघितलं. तया दुःखाचाची शेलवाटा तया दुःखाचाची शेलवाटा भागाला. जे अष्टांग योगाच्या मार्गाने गेले त्यांना केवळ दुःख आणि दुःखच प्राप्त झालेलं आहे. असो, ऐसा ही जरी धीवसा असे जरी निश्चय किती त्यांनी केला. बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती. 12व्या अध्यायातली जोवी परत की कितीही निश्चयाने अष्टांग योग करत बसले, आकाशमार्गापर्यंत जरी गेले तरी त्याला फक्त क्लेशच होतात, बाकी काही प्राप्त होत नाही. असो, या ओव्या 12व्या अध्यायातून 61 ते 74 अशा ओव्यात 12व्या अध्यायामध्ये. या मुळातून पाहिलं तर जास्त चांगलं. आता जे भक्तिपंथावरती आलेत, जे भक्तिमार्गाने चाललेत, त्यांच्या बाबतीत मात्र ज्ञानोबारांचं छान वर्णन कसं आहे बघा. म्हणोनी येर ते पार्था. येर म्हणजे दुसरे, जे अष्टांग योग सोडून भक्तिमार्गामध्ये स्थिर झालेले असे साधक. म्हणोनी येर ते पार्था नेणतीची हे व्यथा. त्यांना या व्यथा माहिती नाहीत. दुःख क्लेश कष्ट हे काही होत नाहीत. जे का भक्तिपंथा, पंथा शब्दाला परत वोटंगले. हा 12व्या अध्यायातला. परत 6व्या अध्याय जो पंथाला सांगितला त्याला इथे पंथाच म्हणतात. या मार्गामध्ये भक्तिपंथाच्या मार्गामध्ये म्हणजे जो भक्तीचा पंथादृष्टीत कुंडलिनी योग सांगितला त्या मार्गामध्ये व्यथा कष्ट होत नाहीत, शारीरिक पीडा होत नाहीत थोडक्यात. आता एखादा म्हणाल योगाने असं तर वाचुनी योगाचे निबळे. योगाचा जरी आधार घेतला, वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे. योगाच्या मार्गाने गेल्यानंतर अधिक काही मिळणारे ऐसे नाही आगळे कष्टची तया. 12वा अध्याय परत ओवी क्रमांक 59 की जे कोणी अष्टांग योगाच्या मार्गाने जाईल त्यांना वेगळं तर काही प्राप्त होणार नाही, पण कष्ट मात्र भरपूर होतील. ज्ञानी आता काय म्हणतात 18व्या अध्यायावर गेलं तर ज्ञानी येते स्वसंवित्ती. ज्ञानी याला काय म्हणतात या कुंडलिनी योगाला? स्वसंवित, स्वतःला जाणणारी शक्ती, स्वसंवित्ती. ज्ञानी येते स्वसंवित्ती. शैव म्हणती शक्ती. शैव काय म्हणतात? शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. आम्ही म्हणजे आम्ही भक्तिमार्गातले लोक ज्याला ज्ञानी स्वसंवित्ती म्हणतात, ज्याला शैव लोक शक्ती म्हणतात, त्यालाच आम्ही परमभक्ती असे म्हणतो. परमभक्ती म्हणजेच कुंडलिनी योग. असं लक्षात येतं की या भक्तियोगादृष्टीत गुरुकृपेचा आणि कुंडलिनी योगाचा पोचणारा संबंध ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे. आता त्याच्यातली स्वतंत्र काय त्यांची प्रणाली ती बघायची. आत्ता आपण म्हणून येरपंथा. येरपंथा म्हणजे भक्तिमार्ग, म्हणजे अर्थातच सगुण उपासनेतून निर्गुण उपासनाकडे निघालेले साधक होय. भक्तिमार्ग म्हणजे काय? सगुण उपासनेतून सुरुवात करून निर्गुण
काय म्हणतो ध्येयापर्यंत पोचणारे साधक ते भक्तिमार्ग आहेत. म्हणजे सगुण उपासनेच्या माध्यमाने अर्थातच या कुंडलिनीच्या आधारे परमात्मा प्राप्ती कष्ट न होता सहज साध्य होते असं सांगण्याचा उद्देश. जिथे जिथे भक्तिपंथ ज्ञानेश्वरी शब्द येतो तोच पंथराज होय, हे विसरायचं नाही. आता ते दिसेल आपल्याला की योगाने काही वेगळं काही प्राप्त होत नाही, पण कष्ट मात्र जास्त होतात. ते टाळू शकतो आपण. एक, आता या पंथराज उभारणीमध्ये हठयोगातल्या काही साधना, वेदामध्ये असलेल्या काही साधना आणि भक्तिमार्गाधिष्ठितल्या साधना याचा एक समन्वय कसा आहे बघायला पाहिजे. हठयोगामध्ये काय काय आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, मुद्रा आणि प्रत्याहार. त्यानंतर ध्यान, हे धारणा, ध्यान आणि समाधी. परत एकदा, यम, नियम, आसन, मुद्रा म्हणजे बंध, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि एक पुढे शब्द द्यायला पाहिजे, कैवल्यानंद अवस्था. समाधीनंतर काय? कैवल्यानंद अवस्था. एक प्रकारे 10 स्टेप्स झाल्या. 8च्या 2 कुठल्या वाढल्या? यम, नियम, आसन, हे तिन्ही माहिती आहेत. मग मुद्रा म्हणजे कोणत्या प्रकारच्या मुद्रा? जालंधर बंद करावा, अमका बंद करावा, बंध. त्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, या 6 झाल्या. 7 धारणा, 8 ध्यान, 9 समाधी आणि 10वी कैवल्यानंद प्राप्ती. हे झालं योगाच्या आधारे. आता वेदांत माहिती आपल्याला, उपनिषद, वेद या आधारे कुठले आहेत? एक, अभ्यास. वेदामध्ये शब्द काय येतो? अभ्यास करायचा. दुसरा शब्द येतो म्हणजे यम म्हणजेच अभ्यास. दुसरा शब्द येतो नियम म्हणजे विवेक. तिसरा आसन म्हणजे वैराग्य. चौथा समाधी षटक, शम, दम इत्यादी. 5वा म्हणजे मुमुक्षत्व. 6वा म्हणजे गुरुकृपा. 7वा म्हणजे मनन. 8वा म्हणजे श्रवण. 9वा म्हणजे निधिध्यास. आणि 10वा म्हणजे आत्मदर्शन. हे वेदांताच्या प्रणित अभ्यास 10 स्टेप्स. आता भक्तिमार्गामध्ये काय काय येतात असा प्रश्न आहे. एक, यम, अभ्यास, हे 2 पाहिले त्यांच्या. तसं त्याला आहे श्रद्धा. भक्तिमार्गामध्ये काय लागते? श्रद्धा पाहिजे. नियम आणि विवेक हे जसं पाहिलं तसं त्याला जोडून अभ्यास. भक्तिमार्गामध्ये काय तर सातत्य लागतं. चिकाटीने 30 गोष्ट परत केली पाहिजे. आसन, वैराग्य, हे जसं पाहिलं, आसन पाहिलं हठयोगात, वैराग्य पाहिलं वेदांतात, तसंच भक्तिमार्गात पण वैराग्याची आवश्यकता आहे. 3री स्टेप. 4थी गुरुकृपा. 4थं काय लागतं? गुरुकृपा. 5वं आहे ध्यान. गुरुकृपेनंतर ध्यानावर येते लगेच. 6वं आहे ज्ञान, कर्म, ऐक्य, म्हणजे कर्मफलार्पण कसं करायचं इत्यादी कर्मयोग. 6वा अद्वयानंद, अद्वय, भक्त आणि परमात्म्यात काही भेद नाही. आणि शेवटी शांती. हे या म्हणजे भक्तिमार्गादृष्टीत सुद्धा 8 स्टेप्स सांगितल्या. आता हा समन्वय सांगितला. हा काय सांगितला? तिन्ही मार्गातला समन्वय. पण या पंथराज मार्गातून मला जर अभ्यास करायचा असेल तर कोणत्या स्टेप्स आहेत त्या बघायच्या. एक, मगाशी परत लक्षात ठेवा, सद्गुरू अनुग्रह हा पंथराजातला पहिला केंद्रबिंदू आहे. दुसरा, आसन. कोणतं आसन? सुखासन, सहज आसन. कसंही बस, मांडी घालून बस, खुर्चीवर बस, पाय लांब करून बस, पण सहजासन. ज्याच्या त्याच्या तब्येतीप्रमाणे ते आसन आहे. ज्याची त्याची शरीराची ठेवण, कोणत्या वेळेला अभ्यास चालू करतो त्याच्यावर आधारित ते आसन आहे. पर्टिक्युलरच आसन पाहिजे असं काही अट्टास नाही. तिसरा आहे चतुर्मुखी मुद्रा, अर्थात ध्यानाभ्यास. चतुर्मुखी मुद्रा म्हणजेच काय? ध्यान अभ्यास. चौथा आहे ही जी चतुर्मुखी मुद्रा सांगितली आता, त्याच्यावर अधिष्ठित कुंडलीचं स्वयं उत्थान. म्हणजे ध्यान लागायला लागलं की साधकाच्या ठिकाणी गुरुकृपेत होणारं कुंडलीचं स्वयं उत्थान म्हणजे जागृती. 5वं आहे तीव्र ध्यान करून म्हणजे एकाग्रता करून श्रवण अनुसंधान, कानामध्ये चालू असलेला नाद ऐकणे. 5वं आहे तीव्र ध्यानावर आधारित म्हणजे चिंतन. चिंतन म्हणजे सदैव कशाचा विचार करणे, एकाग्र चित्ताने
मनन करणे म्हणजे चिंतनात येणे, म्हणजे सदैव भगवंताविषयी विचार करणे. 7वं आहे निधिध्यासन, म्हणजे परत इथे ध्यान अभ्यास लागतो. निधिध्यासन म्हणजे काय? जितेंद्रियत्व आणि निर्वासनत्व. 8वं आहे आत्मदर्शन, इथे शब्द येतो निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. आणि 9वं आहे देह विस्मृती विदेही अवस्था. या पंथराज साधनेमधल्या पायऱ्या आहेत. परत एकदा सद्गुरू अनुग्रह म्हणजे दीक्षा, आसन म्हणजे सुखासन, चतुर्मुखी मुद्रा ध्यानाभ्यास, मग मुद्राभ्यासाधिष्ठित म्हणजे चतुर्मुखी आधार कुंडलीचे स्वयंउत्थान, कुंडलिनी जागृत झाल्यावर श्रवणानुसंधान कानातला आवाज ऐकणे, मग चिंतन म्हणजे भगवंताचं, मग जितेंद्रियत्व, निर्वासनत्व म्हणजे निधिध्यासन, ध्यास घेतला पाहिजे, आत्मदर्शन म्हणजे निरंजन पाहणे, आणि देहविस्मृती विदेही अवस्था. या पंथराज साधनेच्या पायऱ्या म्हणून सांगता येते. आता प्रश्न असा येतो, पहिली स्टेप सद्गुरू अनुग्रह, पंथराजातली पहिली स्टेप. सद्गुरूचा अर्थ जो आहे सत्वस्तूचं दर्शन घडवण्याला समर्थ असलेले सद्गुरू. ते ब्रह्मनिष्ठ असावेत, म्हणजे ज्यांना ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे, आणि श्रोत्रिय असावेत, म्हणजे ज्यांना योग्य पद्धतीने विषय मांडण्याची कला आहे. एखादा सद्गुरू असेल ज्ञानी, आत्मज्ञानी, पण त्याला तो जर श्रोत्रिय नसेल, म्हणजे त्यांनी साध्या भाषेत गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, वेदांत यांचा अभ्यास नसेल, तर त्याला मांडणी करता येणार नाही. त्यासाठी तो श्रोत्रिय असावा, म्हणजे ज्याने ऐकून ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्याच्या गुरु परंपरेमध्ये. मग ते कसे असे? उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती हा दाखला आहे. सद्गुरू कसे आहेत? हे साक्षात उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती आहे. दुसरं काय आहे? 4थ्या अध्यायाप्रमाणे सद्गुरू याचे ज्ञानाचा कुरुठा, कुरुठा म्हणजे घर, ते ज्ञानाचे साक्षात कोठार आहेत. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. ते ज्ञानाचे कोठार आहेत, तिथं सेवारूपी दारवंठ आहे. तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी, तो सेवेने स्वाधीन कर. अनुग्रहाच्या दृष्टीने झालं, पण सद्गुरू अनुग्रहाच्या या उभ्या आहेत, म्हणजे साक्षात्कार सद्गुरूंची सेवा करून ज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्या जवळ जायला लागेल. तिसरा, जर आपल्याला सिद्धपुरुष आत्मसाक्षात्कारी सद्गुरू भेटले की काय करावं? त्यांच्याकडून अनुग्रह घेण्याची उत्कट इच्छा व्यक्त करावी, ती व्यक्त केली पाहिजे. जशी अर्जुनाने केली, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ चेतः. मला कन्फ्युजन आहे, मला नेमकं काय कळत नाही आहे, धर्माच्या बाबतीत मी संमूढ झालेलो आहे. यत् श्रेय स्यात् निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. प्रपन्नम म्हणजे मी तुला शरण आलो आहे. तर हे अर्जुना, हे कृष्णा, मला तुला शिष्यभावाने मी तुला आता शरण आलो आहे, तर मला जे योग्य आहे त्याचं ज्ञान दे. हे जेव्हा याच्यावरच्या जर ओव्या जर वाचल्या तर लक्षात येईल की सद्गुरू अनुग्रहाचं महत्त्व किती आहे. या श्लोकावरच्या तरी 4थ्या अध्यायात जाऊन तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि आगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. विचारल्याशिवाय सांगणार नाही, शरणागत जावं लागतं. असो, मग गुरु आपल्याला काय करतात? आपल्या परंपरेचा परिचय करून देतात. म्हणजे त्यामध्ये गुरु कोण, म्हणजे ते स्वतः, परमगुरू कोण, परात परगुरू कोण आणि परमेष्ठी गुरु कोण, या 4 पिढ्यातील प्रत्येकाला आपल्या परंपरेतल्या माहिती असाव्यात. हे गुरु का लागतात या पिढ्या हे नंतर सांगतो. जेव्हा जेव्हा कधी देह सोडणार आहे आपण, त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करायला हे 4 जण जरुरी आहे. एक आहेत गुरु, एक आहेत परमगुरू म्हणजे गुरूंचे गुरु, परात परगुरू परमगुरूंचे गुरु,
आणि परमगुरूंचे गुरु परमेष्ठी गुरु म्हणजे साध्या भाषेत वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा 4 पिढ्या तरी माहिती असल्या पाहिजेत गुरु परंपरेत. असो, ज्ञानोबरांनी काय म्हटलं, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला अमुते. आदिगुरु शंकरापासून चालू असलेला हा जो बोधाचा जो परंपरा ती आम्हाला लाभलेली आहे. दुसरं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रसी. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेवासार चोजविले. म्हणजे ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीचे गोरक्षनाथ, गोरक्षाचे गहिनी, गहिनीचे मच्छिंद्र, मच्छिंद्राचे प्रसाक्षात आदिगुरु महादेव. असो, अजून काय परंपरा, आदिनाथ शंकर गौरी मनोहर, खूण ही साचार मच्छिंद्रनाथ. मुक्ताबाई सनद म्हणून ग्रंथ आहे त्यात अशी परंपरा सांगतात. हेची गुह्य ज्ञान पार्वतीशी दिले, मच्छिंद्राला आदले हेची दान. जे पार्वतीला आत्मज्ञान दिलं तेच मच्छिंद्रनाथांना पण लाभलं, ते परंपरेने आम्हाला लाभलं. म्हणजे पहिली स्टेप कळली की सद्गुरूंना अनुग्रह प्राप्त करणे, आत्मसाक्षात्कार सद्गुरूंचा अनुग्रह करणे. दुसरं, सद्गुरू प्राप्त आत्मसाक्षात्काराची इच्छा झाल्यानंतर पाद्यपूजा, महत्त्वाचा विषय काय येतो, पाद्यपूजा. असो, वामन अवताराची कथा घडली तेव्हापासून या चरणांचं महत्त्व मानवाला कळलं. 3 चरणामध्ये सगळं ब्रह्मांड व्यापल्यावर आणि ज्या चरणाच्या स्पर्शाने ब्रह्मदेवानी गंगा घातली आणि ती गंगा खाली पृथ्वीपर्यंत आली, तेव्हा या वामन अवतारात चरणपादुकांचं महत्त्व सगळ्या मानवाला कळलं. तेव्हापासून पाद्यपूजा ही सुरू झाली. श्री विष्णूंची पाद्यपूजा करून तीर्थ प्राशन करण्याची पद्धत आपापच या परंपरेमध्ये आली. असो, म्हणजे गणेशाचं पूजन करून, पाद्यपूजा करून, ताम्हणामध्ये त्यांची व्यवस्थित पाद्यपूजा करून त्यांचं चरणतीर्थ आपण घ्यावे. त्याचं कारण असं आहे की सिद्धपुरुषांच्या ठिकाणी, आपल्या गुरूच्या ठिकाणी ब्रह्मरंध्रापासून चरणापर्यंत कुंडलिनी शक्ती जागृती असते आणि ती चरणांगुष्ठापर्यंत म्हणजे पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रवाहित असते. त्यामुळे काय होतं, अर्थातच ती शक्ती आपल्यामध्ये पाद्यपूजेमुळे येते. दुसरी गोष्ट, या पाद्यपूजेच्या विधीमुळे मनावरती एक संस्कार होतो आणि हा झालेला संस्कार तीव्र ध्यान लावल्यावेळी आपल्याला उपयोगी पडतो की ध्यानामध्ये आपण कशा पद्धतीने मानसपूजा करतो आहे त्याचा अनुभव यायला लागतो. पण मानसपूजेच्या आधी प्रत्यक्ष पाद्यपूजा केलेली असली पाहिजे, तर मानसपूजेचा अनुभव येईल, नाही तर मनाचा कपोलकल्पित खेळ नाही हा. मग आता काय म्हणतात, ज्ञानेश्वरांच्या वेगवेगळ्या अध्यायातल्या ओव्या आहेत. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला, अभिवंदिला म्हणजे वाकून नमस्कार केला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची, पुरविता तो. माझ्या मनामध्ये ज्या अभिलाषा आहेत, म्हणजे काय अभिलाषा आहेत मनामध्ये, अरूपाचे रूप दाखवेन, परमात्मा तुम्हाला भेटवणार आहे माझ्या बोलण्यातून, ती इच्छा पूर्ण करणारे माझे सद्गुरू आहेत. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे. तन मन धन नाही आहे, जीव शब्द आहे. म्हणजे जीव शब्द नीट कळला पाहिजे, आकलन व्हायला पाहिजे. जीव शब्द म्हणजे आपला अहंकार विरहित होणे. अहंकार विरहित होऊन त्यांच्या चरणाशी लागायला लागतं, तेव्हा आपल्याला कळतं जीव अवस्था काय. की चरणाशी लागावे शब्द काय दिला आहे, गुरूंच्या डोक्याला लागायचं नाही आहे, चरणच पकडून राहायचं आहे. आणि मग दुसरं काय म्हणतात की जेव्हा ज्ञानोबा आपण समजा गुरूंच्या चरणाशी लागलं तर काय होतं, अशी एक ओवी आहे की पिके सारस्वत तुझ्या पावली. हे सद्गुरू राय तुझ्या पावलांमधून सारस्वत म्हणजे ज्ञान प्रगट होत आहे. आता त्याची पुढची एक ओवी अशी आहे, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. हे मी म्हणजे ज्या ओव्या आहेत त्यातले एक एक चरण घेतलेलं आहे. 13व्या अध्यायातली पहिलीच ओवी आहे की तेची बंधू श्रीचरण, पाद्यपूजेचं महत्त्व चाललं आहे. दुसरं, श्री गुरूंचे पाय ते नमस्कारून येतात, 13व्या अध्यायातली ओवी आहे.
या गुरुचरण सेवा 15व्या अध्यायातली ओवी आहे. ऐसे करणिया वीण स्वयंवचिते निवृत्तीपण तयांते श्रीचरण वंदिले ऐसे. अमृतानुभवामध्ये ओवी आहे. मुद्दा काय झाला की अनुग्रह प्राप्त केल्यानंतर किंवा करताना पाद्यपूजा करून त्यांचं तीर्थप्राशन करणं हे प्रत्येक शिष्याला आवश्यक गोष्ट आहे. तिसरं सद्गुरुबोध. ते काही लोक असं म्हणतात आम्ही मनाने वाकलो आहे, शरीराने वाकणं जरूर आहे का? ते या ओव्यांमधून असं दिसतं. नुसतं मनाने वाकून चालणार नाही, प्रत्यक्ष क्रिया आचरण तसं असलं पाहिजे. नाही तर मग इथं नुसत्या मनानेच केलं असं ज्ञानेश्वरांचं, तसं काही नाही आहे. मग तिसरा विषय तो एकदा अनुग्रह प्राप्त करणे, पाद्यपूजा करणे, गुरुचरण सेवा करणे. मग तिसरा विषय तो सद्गुरुबोध. त्याशिवाय सद्गुरुबोध होत नाही. सद्गुरुबोधामध्ये 2 प्रकार, एक शाब्दिक आणि प्रायोगिक. 2 बोध होणार आहेत, शाब्दिक आणि प्रायोगिक. आता पाद्यपूजा झाल्यानंतर गुरुदेव जेव्हा काळ वेळ पाहून योग्य वेळी तो शिष्यांना शाब्दिक प्रबोधन करतात. म्हणून श्रवण महत्त्वाचं आहे. शाब्दिक प्रबोधनामध्ये काय येऊ शकतं की तुळशीची माळ गळ्यात घालतील, आहार विहाराबद्दल बंधनं सांगतील, शुची म्हणजे पवित्र कसं राहावं सांगतील, निरुपाधिक कसं व्हावं हे सांगतील, आणि मग आत्मदर्शन म्हणजे काय, संयम म्हणजे काय इत्यादी समजावून सांगतील. आणखीन काय अवबोधन की प्रकृती सांख्ययोग म्हणजे काय तो समजावून सांगतील. ब्रह्मांडातील पंचमहाभूत, स्वतःच्या शरीरात असलेले पंचमहाभूतांचं साम्य अवस्था कशी ते सांगतील. एक कोणते व्रत करावी, कोणते व्रत सोडून द्यावीत, कशा पद्धतीने आपलं आचरण असावं याविषयी प्रबोधन करतील. मग साधकाला मनोलय अभ्यास काय शिकवतील, आता मनोलयाचा. मग मनोलय त्याला जमायला लागला की त्याला अभ्यासाने आत्मानुभूती कशी घ्यायची. त्रिपुटी वेगळा. त्रिपुट आहे, पुटा म्हणजे कव्हर्ड. प्रत्येक गोष्टीचं 3 कव्हर्डमध्ये आपण अडकलेलं असतो. त्या 3 कव्हरमधनं बाहेर व्हायला लागतं. त्रिपुटी म्हणजे काय, सविस्तर हळूहळू येईलच, पण 3 पुटं त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडावं लागतंच. त्रिपुटी आपण अष्टसात्विक भाव कसा आपल्या ठिकाणी प्रगट व्हायला पाहिजे, अष्टसात्विक म्हणजे भाव म्हणजे काय इत्यादी शब्दाचं प्रबोधन करतील. मग सांगतील रिद्धिसिद्धीकडे बाळ लक्ष द्यायचं नाही. मग सांगतील अभ्यास सातत्याची प्रतिज्ञा करून घेतील की सातत्य मी अभ्यास करेन. मग त्याला कशी चतुर्मुखी मुद्रा करायची, बीजमंत्र कसा करायचा याविषयी सांगतील. हे झालं सगळं शाब्दिक ज्ञान. मग प्रायोगिक ज्ञान देतील. काय देतात प्रयोग, की त्याला चतुर्मुखी मुद्रा काय, षण्मुखी मुद्रा काय, सहजासन काय, ज्ञानमुद्रा काय, प्रेममुद्रा काय इत्यादी शब्दांनी समजावून सांगतील. आणि मग त्याला नाम आणि रूपाचं अनुसंधान शिकवतील. नाम आणि रूप याचं अनुसंधान कसं लावायचं ते शिकवतील. हे एकदा कळल्यानंतर हळूहळू त्याला प्रकाशाची दर्शनं कशी घ्यायची, नेत्रगोलातील षटचक्र दर्शन म्हणतात, प्रकाशचक्र दर्शन ते शिकवतात. श्वास आणि उच्छ्वासा वाटे चालू असलेलं सोहम ज्याला म्हणतात काय भजन प्रत्यक्ष ऐकायला आपल्याला मिळायला लागतं. मग परावाणीतील स्फुरण कशा पद्धतीने आहे त्याचं प्रगटीकरण होतं. इत्यादी सगळं कळल्यानंतर 14 भुवनांच्या पलीकडील, 14 नादांपलीकडील, त्रिपुटी पलीकडील निरंजन म्हणजे विश्वोत्तीर्ण ब्रह्मस्वरूपाच्या प्रचितीचे ऐक्यरूप राहण्याची आज्ञा करतात. अशा पद्धतीने अभ्यास करून घेतात. आता या मगाशी सांगितलं म्हणजे मला तिसरा शब्द आला. एक कळलं आपल्याला की गुरूंचा अनुग्रह घेणे, दुसरा सद्गुरू पाद्यपूजा, तिसऱ्याकडे सद्गुरू बोध शिकून घेणे, चौथी अवस्था आहे बीजमंत्र. आता बीजमंत्र हा सोहम बीजाधिष्ठित आहे. बीजमंत्र हा काय सोहम बीजाधिष्ठित असला पाहिजे. नुसते कुठलेही नाव घ्या असं नसतं. ते सोहम बीजाधिष्ठित म्हणजे काय, ओम नमः शिवाय सोहम हंसः जय नाना जय प्रद्युम्न, ओम नमो भगवते वासुदेवाय सोहम हंसः जय नाना जय प्रद्युम्न. हा सोहम बीजाधिष्ठित आलेला मंत्र. याशिवाय काही मूलभूत मंत्र असतात, मूलभूत बीजा असतात. ओम ऐं ह्रीं द्रां दत्तात्रेयाय नमः सोहम हंसः, ओम श्रीं ह्रीं क्लीं व्यंकटेशाय नमः. ही मूलभूत बीज आहेत. ही मूलभूत बीजं आणि सोहम बीज त्या मंत्रामध्ये असणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय कुंडलिनी प्रगट होत
नाही. ज्ञानेश्वरांचा बीज मंत्र सोहम दृष्टी ते कशावर आधारित सांगता तुम्ही? त्याच्या महत्त्वाच्या ओव्या आणि अभंग असे. आदिनाथाचे बीज, आदिनाथ महादेवांच्या ठिकाणी चालू असलेलं बीज हे सांगितले कानी. कोणाच्या कानी सांगितलं? पार्वतीच्या कानानं सांगितलं. ते मच्छिंद्रांनी ऐकलं मत्स्यरूपाने. सोहम ते शिराणी कैवल्याची. ते बीज कसं होतं? सोहम बीज होतं. सोहम ते शिराणी कैवल्याची. परत सोहम या मंत्राचा वेदाचा गहर. वेदांचा गजर कशाचा आहे? सोहम मंत्राचा आहे. म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी. आणखीन 9 कान वाचे 9 दारे पाही. सर्व 9 द्वारे, 9 द्वार आहेत म्हणजे आपल्या शरीरामध्ये. या 9 द्वारा वाचेने ऐकतोपणे आणि पाहतोपणे काय? सोहम तेची येई एकविध. म्हणजे परमात्मा हा ऐकण्याचा पण विषय, परमात्मा हा पाहण्याचा पण विषय आहे. परमात्मा काय अंदाजपंच नाही आहे. गहिनीनाथ सांगे निवृत्तीचे कानी. गहिनीनाथांनी निवृत्तीच्या कानात काय सांगितलं? पावले ते ज्ञानी सिद्धपंते. ज्यामुळे सोहम सिद्धी प्राप्त होते ते ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. असो, आता हे गुरूंच्या बोधातील सोहम बीजाधिष्ठित मंत्र आवश्यक आहे हे कुठे सापडतं? ज्ञानेश्वरीत सापडतात. त्यातली पहिली ओवी अध्याय क्रमांक 8 255 ओवी. ऐसिया बोधाचे निसुरवाडे. या बोधाच्यामुळे सरळ मार्ग जो प्राप्त झाला, आता गुरूंची बोध केला त्याच्यामुळे जो सरळ अमार्गाचे साकडे. आता मी या मार्गाने जाऊ का त्या मार्गाने जाऊ? कन्फ्युजन माझं गेलं. मी अष्टांग योगाने जाऊ का प्राणायाम करू का हे करू? शब्द गेले. आता मला त्यांनी बोध केला, त्यांनी मला मार्ग दाखवला, पण मला कुठल्या मार्गाने जाऊ कुठल्या मार्गाने नको जाऊ हा गोंधळ संपला. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे मार्गा अमार्गाचे साकडे तया सोहमसिद्धा न पडे. अशा सोहमसिद्ध अवस्थेला चाललेल्या साधकाला पडत नाही, पण योगी यासी योग्यांना मात्र पडतो. म्हणजे मगाशी पहिला अष्टांग योगाच्या आधारे जे प्रयत्न करतात सोहमसिद्धीला जायला, त्यांना या आकाशमार्गाने उजव्या बाजूने जाऊ का डाव्या बाजूने जाऊ हाच पहिलं कन्फ्युजन आहे. भ्रुकुटी मध्यामध्ये आल्यानंतर वरती मिळण्यासाठी डावीकडनं जाऊ का या उजव्या मार्गाने जाऊ हे कळत नाही. इथे गोंधळ उडतो. मग ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा अमार्गाचे साकडे तया सोहमसिद्धा न पडे योगी असे. पण योग्याना मात्र निश्चित पडतो. ज्ञानदेव सोहम मंत्र तंत्रध्यान मनाचे उन्मन हरिपायी. एकदा मनाची उन्मनी अवस्था सापडली की आपोआपच सोहम मंत्र प्रगट होत असतात. म्हणजे कुंडलिनी कशी सोहम बीजाधिष्ठित ऐक्य होते असं सांगण्याचं तात्पर्य. ज्ञानदेवी सोहम मंत्रावर्तन मद मत्सर भान विराले देही. सोहम अस्मीचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे खूण जेथ नाही. आणखीन ये रभी ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणले की जरा सावकाश सांगायची 6व्या अध्यायातली. ये रभी म्हणजे एरवी अभ्यासाचा उचलता. म्हणजे जर अभ्यासाची जरा घाई त्वरा करता. पाऊली जरी चालता. जर भरभर चालला असा थोडा आयुष्य कमी आहे. जर अभ्यासकाचे पाऊल भरभर उचलता तरी दिवसा आधी ठाकिता. दिवस मावळाच्या आधी पोचता कुठे? सोहम सिद्धीते. आयुष्य संपायच्या आधी तो साधक त्वरित सोहमसिद्धीला प्राप्त होईल. अजून या प्रकारे कुठे आहे सोहम बीजाधिष्ठित? ज्ञानेश्वरी गाथा बघायला लागेल, म्हणजे अभंग गाथा. माहीत आपल्याला की ज्ञानेश्वरीला तरी गीतेचा श्लोक असं डोळ्यासमोर आहे, गाथेला तसं त्यांना बंधन काही नाही आहे. आधी मध्य प्रांत टाकुनी वासना. आधी मध्य प्रांत टाकुनी वासना. करू हरिध्याना सोहम भावे. दुसरं सोहम सिद्ध मंत्रे प्रोक्षला संसार. मरणाची येरझार खुंटियली. प्रोक्षीला म्हणजे प्रोक्षण केला म्हणजे त्याच्यावरती पाणी टाकलं. कशाच्या आधारे? सोहम मंत्राच्या आधारे. त्यामुळे हा संसार माझा संपला.
तैसे गुरुशिष्य संवाद सोहम बोधे, ऐक्य झाले अभ्यासे, याहुनी जाणसी ते करी वेळोवेळा. आता अष्टदल पाहे आणि पद्मनेत्र दाहे, सोहम मंत्र कोहम टाकी दुरी. या अभ्यास आपण ओव्या सविस्तर बघणार आहोत. ही कोहम दुरी टाक, सोहम आत्मसात कर आणि अष्टदल पद्म नेत्र तून पहा. पुढे आलो सोहम तत्व, झालो सोहम तत्व, कवळी परतत्व मंत्रमाया. ज्ञानेश्वरी गाथेतले. आमुचे आम्ही ज्ञान, आमुचे आम्ही ध्यान, सोहम रश्मी खूण हाताली. हे सगळे ज्ञानेश्वरच्या गाथेतले चरण आहेत. तात्पर्य, ज्ञानेश्वर काय म्हणतात की सद्गुरुनाथ शिष्याला सोहम बीजाधिष्ठित गुरुमंत्र देतात आणि मग शिष्य त्याच्या अभ्यासाने अद्वयानंदाला प्राप्त होतो. हे सांगण्याचं तात्पर्य आहे. नेमकी सोहम भाव, सोहम सिद्धी, सोहम वृत्ती काय आपण जेव्हा तो उन्मेष येणार आहे चौथा कापासून तेव्हा बघणारच आहोत. पुढे अर्जुना, आता 12व्या अध्यायातलं ओव्या बघा सोहमवरच्या. अर्जुना हा ठावो बरी, जो सोहम भावो सरोभरी. अर्जुना, जर तू ठाव घेतलास आणि सोहम भावाने तुझं भरून सगळं भरता आलं तर तो द्वैताच्या पैलतीरी निगो सरला. द्वैताच्या पलीकडे सहजपणे जातो. म्हणजे एकदा का सोहमभाव प्रगट झाला, त्याची आवड आली आणि भरून आलं तो सोहम, तो त्याच क्षणी द्वैताच्या पलीकडे जातो. आणि काय, योग सुखाचे सोहळे, सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. सांगितलं की जेव्हा उन्मेष 4 येईल तेव्हा सविस्तर बघणार होते. असो, एकदा अशी परंपरा होती कोण्या एकेकाळी की एक गुरु एक शिष्य. ती परंपरा ज्ञानेश्वरांनी खंडित केली आणि जो कोणी शरणागत येईल त्याला अनुग्रहित करून पुढे न्यायचं अशी परंपरा चालू केली. आता प्रश्न येतो दुसरा, या पंथराजामधलं दुसरं गोष्ट म्हणजे आसन. म्हणजे काय आलं आसन, कशा प्रकारचं आसन असावं. आपण पाहिलं सहजासन किंवा सुखासन असावं हे सांगितलं. आता या आसनाच्या बाबतीत ज्ञानोबरांच्या ओव्या कशा आहेत, काय उद्देश आहे, मनोलय. उद्देश काय इथे, प्राणलय नाही मनोलय. मग कसं असावं आसन. तरी गा ऐसे करी, काय करशील ऐक. या आठा पहारामाची, हा जो 18 प्रहराचा दिवस आहे यामध्ये मोटके निमिषभरी दे तू जाय. क्षण तर शांत बसशील. देवाची द्वारी उभा क्षणभरी. हे देवाचं द्वार आहे. भ्रुकुटीमध्ये म्हणजे काय, देवाचं द्वार म्हणजे भ्रुकुटीमध्ये आहे. ह्या इकडं तिकडं दरवाजाला कुठं बोट दाखवायचं कारण आहे, बाह्य नाही आहे. देवाचं देव इथं आहे ब्रह्मरंधात, तसे हे द्वार आहे. ते शांतपणे 24 तासामध्ये एक क्षण तरी देवाच्या द्वारात येऊन उभा राहा. म्हणजे शांतपणे बसून भ्रुकुटीमध्यात लक्ष दे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. तसं तरी गा ऐसे करी या 18 पहारा माझी, मोटके निमिषभरी दे तुझा एक क्षण स्थिर हो. मग काय करत, तरी वैराग्याचे आधारे. कसा बसशील, वैराग्याचा आधार घेऊन बस. आणि जिही विषय दवडून बाहेरे. विषय म्हणजे पंचविषय कळले, ते बाहेर दवडलेत, त्यांचा कंट्रोल केला, त्यांचा आठवण पण ठेवलेली नाही. शरीरी एकंदरे केले, शरीरात एकाग्र केलं. काय, शरीरी एकंदरे केले मन. या शरीरामध्ये भ्रुकुटी मध्यामध्ये मन आणून उभं केलं. म्हणजे गुरूंचे चरण आठवून त्याभोवतीच ते विचार करत राहिलेला साधक आहे. म्हणून तर पाद्यपूजा, पाद्याभिषेक सांगितलं, चरणसेवा सांगितली. थोडक्यात शांत बसून भ्रुकुटी मध्यामध्ये गुरुचरण आठवत राहावे. गुरूंच्या विषयी श्लोक एखादा आठवावा, मनन करावं, चिंतन करावं. एवढं जमल्यानंतर ऐसे ऐक्य हे सहजे. हे जर सहजपणाने जमणारी गोष्ट आहे. फावे तव राहिजे. असं ऐक्य जेव्हा तुला प्राप्त होईल भ्रुकुटी मध्यामध्ये, फार विचार न करता तू जेव्हा स्थिर उभं राहशील, मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. तो बोध आठवत, गुरूंनी केलेला बोध आठवत शांतपणे आसन घालून बस. आसन म्हणजे सहज आसनात बस. एवढं जमायला लागलं. ठाईचं बैसोनी, उत्तरकालीन संत तुकोबर आहे. ठाईचं बैसोनी
करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. म्हणजे वारंवार एका जागी शांत बसून भ्रुकुटी मध्यात लक्ष ठेवून भगवंताला आळवलं पाहिजे. बैसोनी निवांत शांत बस. शुद्ध कर ही चित्त. चित्त शुद्ध कर म्हणजे काय? चिंतन शुद्ध कर. चित्त म्हणजे चिंतन आहे. विचार म्हणजेच मन आहे. आपलं जे चिंतन आहे ते शुद्ध कर. म्हणजे भगवंताशिवाय दुसरा कशाचा विचार करू नको. आवडी अनंत आळवावा. त्यासाठी वारंवार आळवणी कर. त्या सुखांत पार नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. जो चित्तशुद्धीच्या मार्गाला लागला म्हणजे भगवंताचं चिंतन करू लागला, संसाराचं चिंतन करू लागला, त्याच्या सुखाला पार राहणार नाही. पुढे एकनाथ महाराज काय म्हणतात? तीर्था जाऊनी काय. भरपूर भटकंती केली तीर्थांना, पण मन शुद्ध नाही. मन शुद्ध नाही तर तीर्थाला जाऊन तरी काय केलं? निवांतची पाही ठाई बैसे. त्यापेक्षा शांतपणे एका जागी निश्चल बस आणि चिंतन करायला लाग. भगवंताविषयी चिंतन. आता अजून एकनाथ मन शुद्ध झालिया गृहीच देव असे. एकदा मन शुद्ध झालं की देव घरातच आहे, म्हणजे हृदयात आहे. हृदय म्हणजे भ्रुकुटीमध्ये ते ब्रह्मरंध्र. घरात आहे याचा अर्थ कुठल्या चार भिंतीच्या आत नाही, मनात आहे. भाविक असे दिसे बैसल्या ठाई. जो भक्त आहे त्याला बसल्या जागीच दर्शन होणार आहे. म्हणजे आता कळलं आपल्याला. वरील ओव्या जर पाहिल्या या सगळ्या या सहजासनाशी संबंधित आहेत. इथं कुठेही आमका बंध घाला, तमके मांडी घाला, असे घाला असं काही सांगितलं नाही. असं एकदा जमलं मग काय व्हायला लागतं? आता 12व्या अध्यायातली ओवी बघा कशी. आधार शक्ती चिया अंकी. सहज बसलेला आहे. आधार शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. ज्या शरीरातल्या सगळ्या शक्तींना जिचा आधार आहे ती आधार शक्ती म्हणजेच कुंडलिनी शक्ती. आधार शक्ती चिया अंकी. आधार शक्ती प्रगट झाल्यामुळे वाढवी से कौतुकी. त्या जीवाला तू वाढवतस. आणि हृदयाकाश पल्लकी परियदेसी निजे. आणि या हृदय आकाशामध्ये त्याला हळूहळू निजवायला म्हणजे एकाग्र करायला सुरुवात करतेस हे गुरुदेवते. असो अशा पद्धतीने हे आसनाविषयी बघितलं. आता विषय तो मुद्रा. मी कशा पद्धतीत बसावं? मुद्रा म्हणजे काय? बसायचं कळलं, साधं बसायचं आहे. आता काही विशिष्ट क्रिया करू का? काही करायला हरकत नाही. म्हणजे मुद्रा कशी सांगतात असा प्रश्न आहे. ती मुद्रा कोणती? कदाचित मुद्रा म्हणल्यावर पहिल्यांदा अष्टांग योग वाटतं, ते इथे अभिप्रेत नाही. कोणती मुद्रा? ऐका ज्ञानोबा सांगतात. ज्ञानेश्वर ते आधी 18व्या अध्यायात बघा. ते मुद्रा शब्द आहे. ते मुद्रा श्री गोरक्षराया. आणि कोणी दिली मिनी. मिनी म्हणजे मीनानाथांनी गोरक्षनाथाला दिलेली मुद्रा होय. कोणती मुद्रा आहे? बाहेर. ज्ञानोबा 6व्या अध्यायात असतात. बाहेर म्हणजे बाह्यांगाने. बाहेर म्हणजे बाह्यांगाने. बाहेर युक्तीची मुद्रा पडे. बाहेर युक्तीची युक्ती कशाची? मुद्रेची आहे. चतुर्मुखी मुद्रा साधं आश्वासन. तव आत आत सुख वाढे. जसं जसं मुद्राचा अभ्यास वाढेल तसं आतमध्ये सुख वाढेल. तेथे सहजची योगू घडे ना अभ्यासिता. शांतपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक क्षण भ्रुकुटी मध्यातून शांत बसला, चित्तामध्ये भगवंताचं चिंतन करू लागला आणि एखादी मुद्रा जर गुरूंनी शिकवलेली केली तर काय होणार आहे? तुझ्या ठिकाणी हा कुंडलिनी योग सहजपणाने प्रगट होणार आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चतुर्मुखी मुद्रेमध्ये जायचं आहे, षण्मुखी मुद्रेमध्ये जायचं नाही. बाह्यांगाने कशा पद्धतीची करायची? की जे एरवी आपल्याला स्वप्नवट आत्मदर्शन वाटत असं, कधी मला आत्मदर्शन होईल का असं जे आपल्याला शंका येतात ते या चतुर्मुखी मुद्रेमध्ये लवकर अनुभवाला येतं. चतुर्मुखी मुद्रा म्हणजे सांगितलेलं आहे की दोन्ही हातांचे 2 अंगठे कानात ठेवून मधली बोटं डोळ्यावर व्यवस्थित बसवावीत आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी आतून लक्ष घालायचं. मनोलय अपेक्षित आहे. हे तुम्हाला बोट घालूनच जमलं पाहिजे. मगाशी मी सांगितलं परत एकदा की काय ऐकायचं काय नाही याचा विवेक जमला म्हणजे समजायचं आपल्याला कानातला हळूहळू आवाज ऐकतो यायला पाहिजे
काय बोलायचं काय बोलायचं नाही, काय खायचं काय खायचं नाही, काय पाहायचं काय पाहायचं नाही, म्हणजे ज्ञानेंद्रियांचेच कंट्रोल करणे, हा अभ्यास थोडक्यात जमला पाहिजे. आता मजेशीर बघा ज्ञानोबाला काय सांगतात, एकदा तुम्ही कानामध्ये आतला आवाज सांगितला. ज्ञानोबांची ओवी आहे चौथ्या अध्यायातली, अगदी बारकाईने बघणं की पहिलीच ओवी आहे. आजी श्रवणेंद्रिया पाहिले. श्रवणेंद्रियांनी पाहिलं म्हणजे अनुभवलं ना. कानाद्वारे पाहणं म्हणजे काय. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जेणे गीता निधान देखले. गीतेचे जे निधान आहे म्हणजे परमात्मा, ते मी पाहिलं. कशाच्या आधारे. कानाच्या आधारे. म्हणजे कर्णरंध्री चालू असेल आवाज ऐकला. येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले. साचा सारीसे. जे स्वप्नवत वाटत होतं त्याचा प्रत्यक्ष मला या मुद्रेच्या आधारे अनुभव आलेला आहे. दुसरं प्रमाण काय. कर्ण बंद होती, नेत्राच्छादिती, आणि तेच कैसी गती होय दादा. मुक्ताबाई सनलमध्ये मुक्ताबाईने हा प्रश्न विचारला आहे की हे दादा ज्ञानोबा दादा, कर्ण बंद केले, नेत्र पण बंद केले, आता पुढे काय होतं ते सांगा. म्हणजे मुद्रा दिसते या चरणातून. काय दाखवतात आता मुद्रा. पुढे सकल संत गाथा म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जनार्दन स्वामींनी नाथांना काय उपदेश केला आहे. तर कशा प्रकारे अभ्यास कर म्हणून सांगितलं. त्याची ओवी अशी आहे. करणी घालून या बोटे, आंगळ्या नेत्रात निहटे. कानामध्ये बोट घाल, डोळ्यावरती बोट ठेव, आणि तेणे विकसून भेटे शुभ्रवर्ण. त्यामुळे तुला पहिल्यांदा शुभ्रवर्णाची अनुभूती यायला लागेल. शुभ्रवर्णाची अनुभूती म्हणजे सत्वगुण प्रगट होणे, म्हणजेच कुंडलिनी शक्ती सुषुम्नेतून व्हायला सुरुवात होणे. हे ते शुभ्रवर्णाचं मती जातं आहे. तर वाटतं काय ते शुभ्रवर्णाचं महत्त्व आहे. शुभ्रवर्णाचं 2-3 महत्त्व. एक, शुभ्रवर्ण म्हणजेच सात्विकपणा अंगात प्रगट होतो. सत्व आल्यानंतर हळूहळू कुंडलिनी शक्ती सुषुम्नेतून वाहू लागल्याचं एक दर्शनाची खात्री येते की शुभ्रवर्णाचं दर्शन होतं. असो, दुसरी एक सूचक कल्पना आहे. ज्ञानेश्वरीच्या 22व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायात येते. गुरूंचं वर्णन करत असले की हे सद्गुरुनाथ, तू 17वी येते स्तन्य देसी, अनुहताचा हल्लर उगासी. अनुहत ध्वनीचा खुळखुळा माझ्या कानाशी ऐकवतो मला, आणि 17वीचं स्तन्य देतो. ही अभ्यासाचा ज्या विशिष्ट अभ्यासात बसल्यामुळे येणारी अनुभूती आहे. पुढे आता समाधीबोध हे निजविषयी, आणि अर्थातच शिष्याला नादानुसंधानातून ओंकारापर्यंत नेतो, आणि ओंकार प्रगट झाल्यामुळे त्याला समाधीचा अनुभव येऊ लागतो. याला म्हणतात मुद्राधिष्ठित अभ्यास. याला काय म्हणतात. मुद्राधिष्ठित अभ्यास. आता कशा प्रकारे या अभ्यासाची मांडणी ज्ञानेश्वरीत केली आहे, या मुद्रा अभ्यासाची, त्याची थोडक्यात ओव्या. ते कैसेनी जहाले. ते कसं झालं. जे देहीचे ब्रह्मत्व आले. देहात असताना ब्रह्मस्वरूप कसे झाले, कोणता अभ्यास त्या लोकांनी केला. हे पुससी. हे जर विचारशील तरी भले संक्षेप सांगो. थोडक्यात तुला अर्जुना सांगतो मी. तरी वैराग्याचे आधारे वैराग्य प्राप्त केलं. जिही विषय दौडून बाहेरे. शरीरी एकंदरे केले मन. शरीर भ्रूमध्यास्थानी मनाला एकाग्र केलं. सहजे तिही संधी भेटी. तिही संधी भेटी. ही संधी आहे, हा सांधा आहे. 2 भ्रुकुटीमध्ये जिथे मिळतात हा काय. सांधा, संधी. तिही संधी भेटी. जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. तेथ पाठमोरी दिठी. पारव खोनिया. जिथे दोन्ही भ्रुकुटीमध्ये जिथं हा मिळालेला आहे, 2 भुया जिथे मिळतात त्या भ्रुकुटीमध्यामध्ये मन आणून शांत करून दिठी म्हणजे आतून बुद्धीची दृष्टी पाठमोरी कर. पाठमोरी म्हणजे पाठीमागे वळव. अधं नको, खाली नको. आता ऊर्ध्व लक्ष दे. भ्रुकुटीमध्यामध्ये मन आणून भगवंताचं चिंतन करून हळूहळू भ्रुकुटीमध्याच्या वरती दृष्टी तुझी ने. कळलं परत. सहजे तिही संधी भेटी. जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. तेथ पाठीमोरी दिठी.
पारखून या पारखून घे. मग काय म्हणजे सांडुनी दक्षिण वाम, दक्षिणेचा डावा हात म्हणजे इडा सोडून दे. आणि काय काय करशील, सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम. अरे दक्षिण म्हणजे उजवा आणि वाम म्हणजे डावा, दोन्ही सोडून दे. दोन्ही मार्ग म्हणजे इडा पिंगला सोडून दे. ही इडा आणि पिंगला सोडून दे. आणि काय करशील, प्राणापान सम कुंभक कर. काय करशील, थोडा कुंभक. चित्तेसी व्योम गामीये करती, चिंतन करून चित्त आकाशात जा. 3 गोष्टी आधी बस, भ्रुकुटी मध्यात मनोलय कर, शांत मन कर. मग हळूच स्वाभाविकपणे तुझ्या ठिकाणी कुंभक होईल, करायची गरज नाही. कुंभक झालेलं काय होईल, चित्त म्हणजे चिंतन आकाशात, त्याला चित्त आकाश म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, चित्त आकाश. म्हणजे भगवंताविषयी चिंतन करायला लाग. त्याला चित्तेसी व्योमगामीये करी, चित्तेसी व्योमगामीये करी. म्हणजे काय होतं, म्हणजे चित आकाशात फक्त भगवंताचं चिंतन चालतं. भगवंताचं चिंतन म्हणजे काय, भगवंताचं स्वरूप आठवणे, भगवंताचं नाम आठवणे, भगवंताचा पराक्रम आठवणे, भगवंताच्या कथेचं स्मरण होणे वारंवार, भगवंताच्या कथाचा अर्थ कळणे, भगवंताविषयी चिंतन आहे. जेथ संसार चित्र खूण. काय आता काय खूण. माझ्या ठिकाणी मला चित आकाश सापडलं का नाही, माझ्या ठिकाणी खरोखर भगवंताचं चिंतन सुरू झालं का नाही, याची खूण सांगतात. आता जेथ म्हणून शब्द आलं, जेथ संसार चित्र उमटे. सगळं चित्र जे संसाराचं कुठे उमटतं, मनावर उमटतं. कुठे उमटतं, मन. जेव्हा जीव चैतन्य मनाला कामाला लावतं तेव्हा त्या मनाच्या पडद्यावरती संसाराचं चित्र उमटतं. आपल्यामध्ये सिनेमा पाहताना आपण बसलेलो असतो स्थिर, समोर असतो पडदा आणि मागून ते फिल्म सोडतात आणि त्या पडद्यावर चित्र उमटतं. पडद्यावर चित्र उमटायला लागल्यावर आपल्याला तो सिनेमा खरा वाटायला लागतो. म्हणजे पडद्यावरती चित्र उमटतं, तसं मनोरूपी पडद्यावरती चित्र उमटलं संसाराचं की संसार खरा वाटायला लागतो. जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. म्हणजे माझ्या ठिकाणी उलटसुलट कोणते विचार येत नाही. एकच सद्गुरूंविषयी भगवंताविषयी चिंतन होतं. ओळखायचं आपलं चित आकाशात जाऊन पोचलेलं आहे. जैसे सरोवर आटे प्रतिमा नाही. मग प्रतिभा नाही, प्रतिभा नाही म्हणजे प्रतिभा नाही. जसं सरोवर माहिती आहे आपल्याला की सरोवर म्हणजे एक गोल खड्डा आहे समजा आणि त्यात पाणी आहे. प्रतिमा कुठपर्यंत दिसणार आहे, प्रतिबिंब जोपर्यंत पाणी येतोवर. पाणीच जर आटलं तर प्रतिबिंब दिसणारच नाही. म्हणजे त्यांनी दृष्टांत बरोबर दिला आहे. सरोवर म्हणजे गोल खड्डा म्हणजे शरीर तसंच आहे, फक्त काय केलेलं आहे, मन भगवंतामध्ये लीन झालेलं आहे बुद्धीमध्ये, म्हणून चित्ताचं लय. आता पुढे तैसे संकल्पोनिका अढिले. काय केलं मी, या मनाला संकल्पातून बाजूला केलं. विरक्त वैराग्य, विचार करत नाही. मन कसलंही विषयांचं चिंतन करत नाही, विचार करत. त्यामुळे काय झालं, तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले. मन गेलं बुद्धीमध्ये विवेकाच्या ताब्यात आणि चित्त झालं चैतन्य. त्यामुळे एक प्रकारे मन आता चैतन्य स्वरूप झालं. मन बुद्धीत गेल्यामुळे आणि बुद्धीच्या ठिकाणी चित्ताद्वारे चिंतन मी भगवंताचं करतो, त्यामुळे मनच जणू काही चैतन्य स्वरूप झालं. त्यामुळे तेणे एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय. ते झालं एकदेशीय म्हणजे सगुणाचं ध्यान कोणाचं, एकदेशीय, पण संपूर्ण त्रैलोक्याला त्यांनी व्यापलेलं आहे असं मला लक्षात आलं. पुढे तव श्रीकृष्ण म्हणती हो का. तेव्हा भगवंत म्हणले हो का, तुला कळलं का, तुझा हा मार्ग गमला निका. तुला हा पंथराज कळला का, मार्ग तुला हा सापडला बरं अर्जुना. कुठला मार्ग, भ्रुकुटीची मध्याच्या मध्ये मनाला आणून उभं करणे, मग त्यानंतर दृष्टीपाठ मोरी करणे, मनोलय साधल्यानंतर मन शांत झाल्यानंतर चिंतन करणे. त्यामुळे आपोआप कुंभ होऊन तुझी दृष्टी जी ऊर्ध्व झाली तिथं तुला या प्रकारचं संसाराचं स्मरण होत नाही आणि चिंतन मात्र भगवंताचं होतं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणते या, तेव्हा श्रीकृष्ण म्हणते हो का, सापडला ना,
कळलं ना? तुझा हा मार्ग गमला निका, बरोबर मार्ग तुला सापडला ना अर्जुना. तरी काय जाहिले ऐको जो, तरी काय जाहिले ऐकी जो का सुखे बोलो. आता काय बोलायला जागा आहे की तुला? काय नाही, शांत राहा. हां, कळलं. मग आता असेच प्रकारची अजून कुठे उल्लेख आहेत का? आहेत. भ्रुवांतरी लक्ष लावणी बैसा ध्यानी. काय म्हणते? असे भ्रुवांतरी या भ्रुकुटीमध्ये लक्ष लावणी बैसा आणि ऐक्यासी उन्मनी होनी राहा. उन्मन, मनाचं काय होते? उन्मन होणं. उन म्हणजे बघा जो ऊर्ध्व झालेलं मन आहे, जे खाली देहाविषयी विचार करत नाही. असो, आता वरील विवेचरून काय स्पष्ट झालं की निघीजे पूर्वेलिया मोहरा आणि येईजे पश्चिमेच्या घरा. हा मार्ग तरी निश्चितपणे क्लिअर झाला असं म्हणायला हरकत नाही. आता या अभ्यासाची काही वैशिष्ट्य बघायला पाहिजेत. काय बघायला पाहिजे? हा जो अभ्यास सांगितला होता याची काही विशेषत्व आहे. काय विशेषत्व आहे? एक, भ्रूमध्याच्या ठिकाणी एकाग्रता करणे आणि मनोलय करणे. आपण पुढे चाललो आता. एकाग्रता करणे, मनोलय. दुसरं काय पाहिलं? मनाचं कर्णरंध्राच्या ठिकाणी अनुसंधान ठेवणे म्हणजे मनोलय. म्हणजे मनाला नादश्रवण देणे, मनोलय. नंतर बीजमंत्राचा अखंड जप आणि श्वास आणि उच्छ्वासातील सोहम भजन ऐकणे. हे 4 गोष्टी मला कळल्या. या पंथराजामधल्या अभ्यासामध्ये 4 गोष्टी आहेत. मला शांत बसलं पाहिजे, भ्रूकुटीमध्ये लक्ष दिलं पाहिजे, कानामध्ये चालू असलेला आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा कोणत्या मार्गाने मनाचा लय केला पाहिजे बुद्धीमध्ये, म्हणजे स्थिर केलं, विवेकाच्या ताब्यात मन ठेवलं पाहिजे. मनाला पंचविषयांचं स्मरण होऊ द्यायचं नाही, देहाचं स्मरण होऊ द्यायचं नाही. मग बीजमंत्राचं स्मरण करणे आणि अर्थात श्वासोच्छ्वासातील सोहमवर लक्ष ठेवणे. एवढ्या 4 गोष्टी मला जमल्या की माझा अभ्यास जोरात पुढे चालू झाला. आता कळलं. नेहमी हा येतो प्रश्न, नासिकाचे अग्री भ्रूमध्य ऐसे सुषुम्ना लोपी. उत्तर गीता म्हणून ज्ञानेश्वरांचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये ही आता खूण सांगतात. नासिकाचे अग्री, नाकाच्या टोकावर, म्हणजे इथे नाही, हे नाकाचं टोक. कारण भ्रुकुटी मध्याविषयी सगळी चर्चा झाली, या नाकाच्या टोकाविषयी नाही आहे. तर कोणाचं असं असू दे नाक तसं, इथं काही लक्ष द्यायचं नाही, लक्ष इथे द्यायचं आहे. भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी काय म्हणते की तिथे नासिकाचे अग्री भूमध्य ऐसे सुषुम्ना लोपी. तिथे सुषुम्नेचा लोप पावतो, म्हणजे सुषुम्ना तिथे येऊन थांबते. पुढे नासागरी दृष्टी सोहंगाशी गोष्टी. हे मुक्ताबाई, या नासागरी दृष्टी लावून बस आणि रेणू पाठीपोटी भरला बाई. रेणू म्हणजे माहिती आहे, अणु रेणू होणी थोकडा तुका. म्हणजे परमात्म्याचं वर्णन करताना अणु रेणू, न्यूट्रॉन प्रोटॉनच्याही पेक्षा सूक्ष्म असा जो भरलेला आहे रेणू, तो परमात्माच इथे भेटणार आहे असं सांगण्यामागचा उद्देश आहे. पुढे आता प्रश्न येतो, दर्शनं कशी होतात. आता काय मुद्दा झाला पुढे, दर्शनं कशी येतात. त्याला म्हणायचं की दर्शनाचा विषय आला की माझ्या ठिकाणी लोचन अवस्था कशा पद्धतीने प्रगट होते याच्याविषयी आता थोडं चिंतन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत लोचन अवस्था अध्यात्मांती कळत नाही तोपर्यंत निरंजन स्वरूप, नीलबिंदू इत्यादी नीलप्रकाश याचं दर्शन करणार नाही.